गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि सकाळचे 7 वाजले. डे 2 आहे, नाही डे 1च आहे ॲक्च्युली. आज काल रात्री पोहोचलो आम्ही हैदराबादमध्ये आणि आज आम्ही फिरणार आहोत रामोजी फिल्म सिटीला. तर झोप मस्त छान झोप झाली आमची आणि आता आम्ही आवरणार, ब्रेकफास्ट करणार आणि रामोजी फिल्म सिटी बघायला जाणार. रूम खूपच छान आहे, डिसेंट आहे, सगळ्या सोयी पण आहेत अवेलेबल, त्यामुळे काही त्रास नाही झाला. व्यवस्थित आमची छान झोप झाली आहे. तर आता आम्ही फ्रेश वगैरे होऊन आवरून रामोजी फिल्म सिटीला जाणार आहे. हाय, गुड मॉर्निंग गाईज. तर आम्ही रेडी होऊन निघालो आता रामोजी फिल्म सिटीला जायला. आणि आमच्या हॉटेलच्या मागेच एक शिव मंदिर होतं, तर म्हटलं की आम्ही आधी तिकडे जावं, देवाचं दर्शन घेऊन मग आम्ही रामोजी फिल्म सिटीला जाणार आहे. हे ते मंदिर आहे, शिव मंदिर, जिकडे आम्ही आता चाललो. हॅलो गाईज, तर आमचं मंदिरात दर्शन घेऊन झालं आणि खूप छान मंदिर होतं, खूप छान दर्शन झालं आणि इट वॉज अनएक्सपेक्टेड. आम्हाला माहित नव्हतं आमच्या हॉटेलच्या मागे मंदिर आहे म्हणून. तर आता आम्ही निघालो रामोजी फिल्म सिटीला जायला आणि इथून 22 किलोमीटर्स दाखवतोय. तर आम्ही ऑलमोस्ट अर्ध्या तासात तिकडे पोहोचून जाऊ आणि तिकडे गेल्यानंतर बघूया, तिकीट्स वगैरे काढायचं असतात असं मला सांगितलं होतं माझ्या फ्रेंड्सने. तर तिकडे गेल्यानंतर बघू. आता सगळे आम्ही मस्त रेडी आहोत रामोजी फिल्म सिटी मध्ये एन्जॉय करण्यासाठी. हो ना मम्मी? पप्पा पण रेडी आहेत आणि आम्ही आता जाऊन मस्त मजा करणार आहे. अख्खा दिवस रामोजी फिल्म सिटी मध्ये फिरणार आहे. तुम्हाला थोडी हैदराबाद सिटी दाखवते. छान आहे तशी ही सिटी आणि म्हणजे पुण्यात आयफेल, मिनी आयफेल टॉवर, प्रति आयफेल टॉवर. तर छान आहे, म्हणजे पुण्यासारखंच आहे सध्या तरी, तसंच वाटतंय. आणि वातावरण म्हणजे खूपच छान आहे. मला वाटलेलं की खूप जास्त ऊन असेल वगैरे, त्रास होईल, पण तसं नाहीये. मग जसं क्लाउडी आहे सकाळपासूनच आणि टेम्परेचर पण जास्त नाहीये, त्यामुळे मजा येणार आहे फिरायला. इकडे आमचे पप्पा रस्ता शोधतात, कसं जायचं आणि कुठे जायचं. MH12च्या नाही आहेत राव गाड्या इकडे. असतात जिकडे जाईल तिकडे MH12 असतात, का दिसत नाही आहेत आज माहिती नाही. आमची एकच गाडी आहे जी फिरतीये हैदराबाद मध्ये. तर पाऊस पण चालू झालेला आहे अँड गॉड हॅज बीन काइंड इनफ. आम्हाला अजिबात ऊन वगैरे लागू देत नाहीये. निवांत असतं, गारगार वातावरण होतंय इकडे हैदराबाद मध्ये. पुण्यात पण पडतोय का पाऊस? नसेल पडत. आणि अशा प्रकारे आम्ही पोचलो होतो रामोजी फिल्म सिटीमध्ये. पावसाचं वातावरण तर होतंच, पण आतमध्ये जाण्याची एक्साइटमेंट त्याहून जास्त होती. प्रत्येकी 1800 रुपये तिकीट काढून आम्ही आतमध्ये एंट्री केली आणि भाईसाब जो व्ह्यू होता तो अप्रतिम, म्हणजे अप्रतिमच्या पलीकडे असेल काही तर तसा व्ह्यू होता. आतमध्ये गेल्यानंतर पहिले आम्हाला दिसला तो होता हा बुलंद दरवाजा लाल कलरचा, आणि हा एवढा बुलंद होता की 2 लोक जाऊन तिथे जर धक्का मारलं तर तो पडून जाणार. येथून पुढे गेल्यानंतर जी आपल्याला दिसते ती व्हाईट कलरची बिल्डिंग, ती मस्जिद आणि ताजमहल असं दोन्ही म्हणून यूज केली जाते. ग्रीन पेंट केला तर मस्जिद होऊन जातो आणि व्हाईट पेंट केला तर ताजमहल होऊन जातो. असं मल्टीपर्पज ही बिल्डिंग होती आणि ॲज पर डायरेक्टर जसं हवं तसं ते डिझाईन करू शकत होते. पुढे गेल्यानंतर जो दिसतो तो आहे चोर बाजार. आणि सैराट मूवीमध्ये आर्ची तिचे दागिने जिथे विकायला जाते ते शूटिंग सगळं इथेच केलेलं होतं. आणि इथे तुम्ही बघू शकता ते टी पॉईंटच्या बाजूला राईट साईडला जे मेडिकल बनवलं आहे त्यांनी, तिथे त्या जागी सोनाराचं दुकान बनवलं होतं जिथे जाऊन आर्ची तिचे दागिने विकते.
हे जे समोर छोटंसं घर दिसतंय ते नायक मूवीमध्ये राणी मुखर्जीचं घर दाखवलं होतं आणि तेलुगू चंद्रमुखी मूवीमध्ये सुद्धा हे घर यूज केलं होतं. ही जी समोर क्रीम कलरची बिल्डिंग दिसते ती रामोजी फिल्म सिटीचं हेड ऑफिस होता आणि ही अख्ख्या 2000 एकरमध्ये एवढी ही एकच बिल्डिंग होती जी ओरिजिनल होती. त्यानंतर आम्ही एंटर करतोय भोपाळ सेंट्रल जेलमध्ये. तर हे काय भोपाळ सेंट्रल जेल नाही आहे ॲक्च्युअलमध्ये, पण कोणत्याही मूवीमध्ये जेलचं शूटिंग करायचं असेल तर इथेच ते केलं जातं आणि प्रॉपर इथे सेटअप आहे जेलचा. अशा ह्या गाड्या आहेत आणि कैदी पण इथे ठेवलेले आहेत नकली. टुरिस्टसाठी हे सध्या तरी असं त्यांनी ठेवलेलं आहे, पण जेव्हा शूटिंग चालू असते तेव्हा ॲक्च्युअल लोक इथे कैदी म्हणून थांबलेली असतात. आणि तेरे नाम मूवीमध्ये सुद्धा हेच जेल यूज केलेलं होतं जिथे राधे भैयाला कैदी म्हणून ठेवलं होतं. त्यानंतर पुढे हा जो दिसतोय तो रामायण आणि महाभारताचा सेट आहे आणि तुम्ही बघू शकता की हा किती सुंदर आहे आणि हा ॲक्च्युअलमध्ये सेट नाही वाटत, तर हे ॲक्च्युअल कुठेतरी सभा भरली आहे आणि असं सगळं दृश्य दिसत होतं आणि इथेच रामायण महाभारताचं शूटिंगसुद्धा झालं होतं. आता आम्ही आलो होतो रेल्वे स्टेशनवरती आणि इथे तुम्ही बघू शकता पिवळ्या पाट्यांमध्ये रेल्वे स्टेशनचं नाव दिलेलं आहे आणि ॲज पर मूवी किंवा ॲज पर रिक्वायरमेंट ते स्टेशनचं नाव चेंज केलं जातं. आणि तुम्ही बघू शकता फक्त 2च प्लॅटफॉर्म आहेत, एक पलीकडच्या साईडला आणि एक या साईडला, आणि एकच रेल्वेचा डबा आहे जिथे की शूटिंग केलं जातं आणि तो पण फक्त आणून ठेवला आहे, तो काही हालत वगैरे नाही एका जागेवरून. आणि अशा प्रकारे इथं मूवीजचं शूटिंग केलं जातं. जिथे कुठे रेल्वे स्टेशनची रिक्वायरमेंट असते तर हे रेल्वे स्टेशन दाखवलं जातं. इथे रेल्वे स्टेशनवरतीच एक प्रोग्राम चालू होता. ज्यांना कोणाला इंटरेस्ट आहे ते लोक इथे येऊन डान्स करू शकतात आणि हे लोक जे रामोजी फिल्म सिटीवाले आहेत ते त्यांचा डान्स शूट करतात आणि जिथे कुठे नेसेसरी असेल तिथे तो यूज केला जातो. आणि मग मी पण हा चान्स सोडला नाही, मी पण थोडासा डान्स केला आणि मराठी गाण्यावरतीच डान्स केला आणि कॉपीराईट इश्यूमुळे मी ते सॉन्ग इथे ॲड नाही करू शकत, पण तुम्ही कॉमेंट्समध्ये गेस करू शकता की मी कोणत्या गाण्यावरती डान्स केला आहे. त्यानंतर आम्ही आलो आहे रामोजी फिल्म सिटीचं मेन अट्रॅक्शन बघायला, दॅट इज बाहुबलीचा सेट. येस, हा बाहुबलीचा सेट बघण्यासाठीच लोक लांबून येतात आणि खूप मोठा हा सेट आहे. आणि तुम्ही हे एंट्रन्सला जो दरवाजा बघताय तो दिसताना असा लोखंडी दिसतो आहे, पण तो लोखंडी नाही आहे, तो ॲक्च्युली लाकडाचा बनवलेला आहे आणि फारच पोकळ आहे. फक्त ही जी कडी दिसते आहे ती लोखंडाची आहे आणि बाकी सगळं पोकळ लाकूड आहे. माहेश्मती साम्राज्यामध्ये एंटर केल्यानंतर स्टार्टिंगलाच आपल्याला दिसतात ते हे 2 मोठे हत्ती, एक लेफ्ट साईडला आणि एक राईट साईडला. आणि हे दोन्ही हत्ती दिसताना असे खूपच मोठे आणि भक्कम दिसतात, पण ते आतून एकदम पोकळ आहेत. हे आहे माहेश्मती साम्राज्य आणि इथे बाहुबली मूवीची शूटिंग तब्बल 600 दिवस झाली होती. 600 दिवस म्हणजे ऑलमोस्ट 3 वर्ष इथे शूटिंग झाली होती. शूटिंगमध्ये यूज केलेले हे सिंहासन आहेत जे की इथेच ठेवून ती लोक गेली आहेत आणि हे सगळं असं तिथे ठेवलेलं आहे, शूटिंगची सिंहासनं दरबारामधली. मूवीमध्ये इथे दरबार भरला होता आणि इथे सिंहासन पण ठेवलेलं आहे आणि इथे तो सीन शूट झाला होता जिथे बाहुबली म्हणतो ना की छेडने वालों का हात नहीं तोडते उसकी गर्दन, तर तो वाला सीन इथे शूट झाला होता. हा जो रथ दिसतोय तो बल्लाळ देवचा रथ आहे आणि हे जे पंख्यासारखं दिसतंय हे थर्मोकॉलचं वगैरेच आहे. हे लहान मूल जर त्याला फिरवू शकते म्हणजे ते किती हलकं आहे समजू शकता तुम्ही. आणि हा जो रथ आहे तो बल्लाळ देवने युद्धात यूज केलेला होता. दिसताना तो खूपच असा भरीव दिसतोय किंवा खूप असं रॉयल वाटतोय, पण तसा तो नाही आहे ॲक्च्युअलमध्ये. आणि हे तुम्ही आतमध्ये बघू शकता की हा रथ एका विशिष्ट प्रकारे चालवला गेला होता. ह्या रथामध्ये आतमध्ये एक बुलेट आहे आणि विशिष्ट प्रकारे ती आतमध्ये सेट केलेली आहे आणि त्याला स्टिअरिंग पण लावलेलं आहे. आणि ही बुलेट चालू केल्यानंतर तो रथ पुढे चालू होत होता आणि यावरतीच बसून बल्लाळदेवने लढाई केली होती किंवा ते तसं शूट त्यांनी केलं होतं.
आता आलो आपण तिथे जिथे देवसेनेला कोंडून ठेवलं होतं किंवा बांधून ठेवलं होतं आणि हीच ती जागा जिथे देवसेनेला कैदमध्ये ठेवलेलं. हे तुम्हाला जे दिसतंय जेलसारखं, याच ठिकाणी देवसेनेला बांधून ठेवलेलं होतं. इथे देवसेनेचं स्टॅच्यू पण ठेवलेलं आहे आणि जे हत्कड्या वगैरे दिसतात त्या असली आहेत. पुतळा जरी नकली असला तरी हातकड्या असली आहेत आणि इथे लोक येऊन फोटो वगैरे काढतात. आणि याच ठिकाणी देवसेनेला कोंडलेलं होतं आणि इथेच ती बल्लाळदेवसाठी लाकडं वगैरे जमा करत होती त्यात. आणि हे आहे शिवलिंग जे मूवीमध्ये दाखवलं गेलेलं आहे आणि जे बाहुबली मूवीमध्ये बाहुबली स्वतः उचलतो, तर हेच ते शिवलिंग आहे. हा आहे बल्लाळदेवचा पुतळा जो मूवीमध्ये दाखवला होता आणि तो इथे 2 पार्ट्समध्ये ठेवलेला आहे. त्यानंतर आम्ही आलो आहे मटका मूवीचं सेट बघण्यासाठी आणि मटका मूवीचा सेट हा असा आहे. इथे नवराचं एक सॉन्ग शूट झालेलं आहे आणि ही आहे युरोपियन स्ट्रीट रामोजी फिल्म सिटीची. इथे आल्यानंतर असंच वाटतं की इंडियाच्या बाहेर कुठेतरी आपण आलो आहे आणि रंगीबेरंगी कलरच्या बिल्डिंग्स आहेत, घरं आहेत आणि खूपच सुंदर हे दिसतं आहे. आतमधून तर सगळं पोकळ आहे किंवा ओपन आहे, फक्त फ्रंट साईडलाच त्यांनी मस्त असं सेटअप केलेलं आहे घरांचं आणि कलरफुल बिल्डिंग्स आणि रस्ते वगैरे एकदम असं फॉरेनसारखेच दिसत आहेत. Technologies in movies like Avatar, King Kong, Robo, iMovies, Spider-Man, Batman, Hulk, Bahubali, Hanuman, Adipurush, lot of movies are there. Now you can look at the chair. See, he is lifting the chair. That chair is also having the same sensors like the dress. Because of that you can see that chair has big grab on the screen. This is the first attraction motion capture studio. Kindly proceed towards next attraction. त्यानंतर आता आलो आपण राजीव गांधी इंटरनॅशनल एअरपोर्टला. डोंट वरी गाईज, हे एअरपोर्ट नाही आहे, एअरपोर्टचा सेट आहे आणि हा प्रॉपर त्यांनी जसं एअरपोर्ट असतं तसंच बनवलेलं आहे. आणि मी रिसेंटलीच परमसुंदरी मूवी बघितला होता, तर मला असं वाटतं की त्या मूवीमध्ये पण जो एअरपोर्ट दाखवला आहे तो हा इथलाच असावा कदाचित. आणि इकडून असं पुढे गेल्यानंतर त्यांनी पॅसेज दाखवला आहे जिथून आपण आतमध्ये एंटर करू शकतो प्लेनमध्ये. आणि बाहेर अशा पायऱ्या दिलेल्या आहेत वरती प्लेनमध्ये चढण्यासाठी आणि इथून चढून आपण प्लेनमध्ये जाऊ शकतो. तर आपण प्लेनमध्ये एंटर केलेलं आहे आणि हे एक्झॅक्टली जसं प्लेन असतं तसंच त्यांनी हा सेट बनवलेला आहे प्लेनचा आणि सीट्स वगैरे असे त्यांनी प्रॉपर ठेवलेले आहेत. आणि आय एम डॅम शुअर की परमसुंदरीमध्ये जो प्लेन दाखवला आहे तो हाच आहे. आणि इकडे समोरून डायरेक्ट एक्झिट आहे, पुढे काही नाहीच आहे. This is empty building, multi-purpose building with 4 elevations, Haveli, University, Court and College. These are the 4 elevations of this multi-purpose building. Come on, everybody.